काय घडतंय गोष्टी? पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला 15 तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता. माझी काय अडचण नव्हती. प्रश्न राजीनामाचा नाही आहे. प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे. होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीचा नसावा. इलेक्शन आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, कॉर्पोरेशन आहे, दूध संघ आहे. ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजॉरिटी असल्याकारणानं गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन असावं. पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं. म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत. म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत. आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितले हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्यायचा नाही. आता प्रश्न काय आहे, कोण घ्या माझ्यावर काय आहे का, एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे असतील, डेप्युटी सीएम अजितदादा असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब असतील, हिने 5 जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे. का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विचार केला तर गोकुळ मोठी संस्था आहे, त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्याकारणानं त्यांना महायुतीचा चेअरमन देतं पाहिजे. मला बोलून द्या कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही, पण महायुतीचा पाहिजे आहे. वास्तविक आज 15 मे. आजच्या दिवशी गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपत आहे. 5 वर्षापूर्वी जिल्ह्याच्या नेत्यांनी एकत्रित येत गोकुळ दूध संघाची पुढची 5 वर्ष अध्यक्षपदाचा फॉर्म्युला काढला होता. त्यानुसार सुरुवातीची 2 वर्ष विश्वास पाटील उर्फ आबाजी यांच्याकडे, उरलेली 2 वर्ष अरुण डोंगळे यांच्याकडे आणि राहिलेल्या 1 वर्षामध्ये सर्व नेत्यांच्या सहमतीनं अध्यक्षपद निवडायचं असं ठरलं होतं. परंतु गेल्या 2 दिवसातील वेगवान घडामोडींमुळे गोकुळच्या राजकारणामध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीकडे अरुण डोंगळे यांनी पाठ फिरवून एक प्रकारे बिन आवाजाचा बॉम्ब फोडलाय. सद्य स्थितीच्या सर्व घडामोडी पाहता गोकुळच्या सारी पाटलावर महायुतीची एंट्री होणार असं आता बोललं जात आहे. अरुण डोंगळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यावा यासाठी गोकुळचे नेते अरुण डोंगळे यांना सातत्यानं आठवण करून देत होते. परंतु कोणतीही घाई गडबड न करता सबुरीचं धोरण स्वीकारत अरुण डोंगळे यांनी शांत राहणं पसंत केलं. मात्र गेल्या 2 दिवसापासून अरुण डोंगळे हे रोमिंग क्षेत्राच्या बाहेर गेले आणि मुंबईमध्ये ठाण मांडून बसले. त्यांनी मुंबईत आपली छावणी ठोकली. या 2 दिवसाच्या मुंबईतील बैठकीमध्ये अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थात नाथ यांची भेट घेऊन गोकुळच्या व जिल्ह्याच्या राजकारणाचा सारेपाठ त्यांच्या समोर मांडला असं बोललं जात आहे. भविष्याचा वेध घेता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे पक्ष रुजवण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अरुण डोंगळे यांच्यासारखा मोहरा हाती लागल्यानं त्यांनी त्या दृष्टीनं बांधणी करायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. आणि यासाठी निमित्त ठरतंय गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीची बैठक. गोकुळ संघाचा विस्तार हा खेड्यापाड्यांमध्ये अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे गोकुळ सत्तेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं मांडता येऊ शकतात असा कयास या उच्च पदस्थ नेत्यांनी मांडला असावा आणि म्हणूनच महायुतीची एंट्री गोकुळच्या माध्यमातून करण्याचं नियोजन ठरलंय अशी चर्चा आहे. आणि म्हणूनच देवाभाऊ आणि नाथानी अरुण डोंगळे यांना राजीनामा न देण्यास सांगितलं आहे अशी चर्चा आहे. त्यामुळं अरुण डोंगळे हे राजीनामा देणार नाहीत या चर्चेला आता ऊत आलाय. त्यातून त्यांनी आज होणाऱ्या बैठकीकडे पाठ फिरवली. राजीनामा न देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे गोकुळचं राजकारण आपल्या ताब्यात ठेवणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी कालपासून जोरदार संपर्क मोहीम राबवली. महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना, आमदारांना त्यांनी संपर्क करून डोंगळे यांनी राजीनामा द्यावा असं सांगण्याचा प्रयत्न केल्याचं समजतंय. मात्र अरुण डोंगळे हे राष्ट्रवादी पक्षाचे असल्यामुळं त्यांना त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी समजावून सांगावं आणि राजीनामा घ्यावा अशी मागणी गोकुळच्या संचालकांच्या मधून केली जात असल्याची देखील आता बातमी समोर येत आहे. मराठीमध्ये एक सुभाषित आहे, नेहमी खरं बोलावं, खोटं बोलू नये. त्याप्रमाणे सहकारात देखील एक सुभाषित वापरलं जातंय की सहकारात राजकारण नको, परंतु राजकारणाच्या शिडीवरूनच
सहकार्याच्या माळावरती पोहोचता येतं हे वारंवार नेत्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकदा सिद्ध झाले. त्यामुळे सहकार आणि राजकारण हे वेगळं करता येणार नाही. फक्त राजकारण आणि सहकाराचा कसा मेळ घालायचा यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सहकारात राजकारण नको असं म्हणणाऱ्या नेत्यांच्या वर्चस्वाला या निमित्तानं मात्र धक्का लागला असल्याचं बोललं जातंय. तसं चित्र दिसून येते. महायुतीच्या नेत्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाला शह देण्याची हीच एक वेळ योग्य आहे असं लक्षात आल्याचं दिसून आल्यानं त्यांनी हा शह थेट मुंबईमधून दिला आहे. आणि त्यासाठी महायुतीचे 2 मातब्बर नेत्यांचा आशीर्वाद अरुण डोंगळे यांच्या मागे असल्याचं बोललं जाते. विधानसभा निवडणुकीत स्वतःची ताकद वापरून शह काटशहचं राजकारण करायचं आणि मग केडीसीसी बँक, गोकुळ संघाचा विषय आला की सोयीस्कर रीतीनं भूमिका घ्यायचं हे महायुतीच्या नेत्यांच्या ध्यानात आले. आणि यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी ठरणाऱ्या नेत्यांना डोंगळे यांनी घेतलेल्या व त्यांना राज्यातील उच्च पदस्थ नेत्यांकडून मिळालेल्या आशीर्वादामुळे धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊ असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं असलं तरी यातून राज्यातील 2 नेते काय निर्णय घेतात हे महत्वाचं ठरणार आहे. या अगोदर अरुण डोंगळे यांना सोबत घेऊन राजकारण करणारे नेहमीच हम साथ साथ है असं सांगत होते. मात्र अरुण डोंगळे यांनी थेट मुंबई गाठत देवाभाऊंचा आणि नाथांचा आशीर्वाद मिळवत गोकुळच्या नेत्यांना हम आपके है कौन असा चकवा देण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. गेल्या 2 दिवसाच्या मुंबई भेटीमध्ये अरुण डोंगळे यांनी ऑपरेशन गोकुळ जोरदारपणे राबवत अचूक वेध घेत त्यांनी एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात रंगल्या आहे.